मी जर तसं म्हणलेलं असेल तर ते शब्द मी मागे घेतो, त्याच्यावर प्रश्न मिटला. पण संजय राऊत असं मी प्रश्न मागे घेतल्यावर आता मी माझे शब्द मागे 2017 25 वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली. तू नको साथ देऊ, तू ग बस. आणि हा पवार साहेब, अरे थांब रे बाबा, दादा पादा थांब. त्याच्यामध्ये अग बघ ना, आता मी विचारतो काय कोण उडी मारते कुत्र्यांना सांगतो त्याच्यामध्ये. तेव्हा त्यांना बारामतीला बाई कुणी नाही, मला बारामती बायको म्हणून लग्नात नाही घातलं ना, आता कसं घातलं रे उत्तर वयात. हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो. हे मला मत अरे का आम्ही सर्व इथे आले, तुम्हाला कसं वाटतंय? चांगले वाटतंय. निवडणुकीच्या काळात सर्व भांडत आहे, हे आपल्याला कसं वाटतंय दादा? हे चांगलं नाही वाटत. अरे काय मी काय म्हातारा बितारा तुला दिसायला लागतो? अरे अजून पाहिजे ते करायला सांग, नाही केलं ते यायला पवारीच्या कर्म धर्म संयोगाने आई बापाच्या कृपेने चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं. काही देऊ नका, फक्त प्रेम द्या. माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा, पायाही पडू नका. मी जाहीरपणे सांगतो, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही. ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा. अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो, कुणाच्या पाया पडलो. आई बापाच्या पाया पडा ना, गुरूंच्या पाया पडा. तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया पडा ना. पूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक मोठी माणसं होती, आबाळा एवढी मोठी माणसं होती. त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना. छत्रपती शिवाजी महाराज आहेत, संभाजी महाराज आहेत, राजमाता जिजाऊ आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा फुले आहेत, मौलाना आझाद अण्णाभाऊ साठे आहेत. महान युगपुरुष होऊन गेले. किती महिला, किती जणांची नावं घेऊ. पण ह्याच्यामध्ये जे फार म्हणजे वाईट वाटून घेऊ नका युवकांनो. मी तुम्हाला हे तरुणांच्या करताय बरं का, तुम्ही तुमच्या हा की तुम्ही त्या संदर्भामध्ये उगीच पाया पडत, मग त्याच्यात लाचारी पत्करल्यासारखं वाटतं. का पाया पडायचं? आपण असं पण नमस्कार करू ना. आपण पूर्वी काय म्हणायचो, राम राम किंवा नमस्कार.